बनलं. देवाकडे 3 शक्ती आहेत, कृत्रिम शक्ती, अकृत्रिम शक्ती, अन्यथा कृत्रिम शक्ती. आणि ही शक्ती संताकडे सुद्धा आहे. राम अवतारामध्ये रामानी हे 3 शक्त्या दाखवलेल्या आहेत. जे देवादिकाला लंका घेता आली नाही ती लंका वानराच्या हातून सर केलं. वानरा हाती लंका ठेवविली म्हणे तुका. हे कृत्रिम शक्ती. आणि दगड असलेली बाई झाली, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणी. शिळा मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे चाली. हे अकृत्रिम शक्ती रामाची. आणि पाण्यावर दगड तारणं हे अन्यथा कृत्रिम शक्ती. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाची. हे तिन्ही शक्त्या आमच्या तुकोबारायामध्ये आले. तिन्ही शक्त्या, देवाचे तिन्ही शक्त्या तुकोबारायामध्ये आली. कृत्रिम शक्ती एका अभंगामध्ये 4 वेदाचं सार तुकोबाराय लिहिली एका अभंगामध्ये. हे तुकोबारायची कृत्रिम शक्ती आहे. अकृत्रिम शक्ती बसलेली शिळा परीस केले. बसलेली, ज्या शिळेवर बसले त्या शिळेला परीस केले. एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला आणि तुकोबारायला म्हटलं, मला यात्रा करायचं आहे आणि मला काहीतरी दक्षिणा द्या. आता त्यावेळेस तुकोबारायाजवळ तर काही नव्हतं, पण तुकोबारायाचे 14 टाळकरी होते. पहिल्याच्या काळामध्ये लोखंडाचे तांबे राहायचे. लोखंडाचे तांबे आमच्या देखत होते. लोखंडाचे तांबे. एका टाळकऱ्याजवळ लोखंडाचा तांब्या होता. ते लोखंडाचा तांब्या तुकोबारायांनी घेतलं आणि ज्या दगडावर बसले त्या दगडाला ते तांब्या घासलं. ते तांब्या सोन्याचं झालं आणि त्या ब्राह्मणाला दान दिलं. बसलेली शिळा परीस केले. हे अकृत्रिम शक्ती तुकोबारायची. अकृत्रिम शक्ती. अन्यथा कृत्रिम शक्ती. तुकोबाराय निजधामाला गेले आणि त्याच्या मुलीनं धावा केली. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या. येलवाडी नावाच्या गावामध्ये भागीरथीला दिलं होतं. तिच्या धाव्यानं, तिच्या धरणं घेतल्यामुळे तुकोबाराय वैकुंठाहून परत आले. तिच्या घरी आले. दुपारी 2 वाजले होते आणि आता त्या भागीरथीला खूप आनंद झाला. तुकोबारायांनी तिचं समाधान केलं आणि मी जातो आता म्हणून सांगितले. पण भागीरथीनं म्हणलं, तुम्ही आलात तर जेवून जा. मी जेवायला करते, जेवून जा. तर लवकर व्हायचं कर. आता लवकर व्हायचं काय राहते? शेवाया. शेवाया केली तिनं. शेवाया नुसते खावा वाटत नाही, त्याला दूध पाहिजे, तूप पाहिजे, साखर पाहिजे. पण दुपारचे 2 वाजले होते. भागीरथीच्या घरी म्हैस नव्हती. 4-2 घर
दूध मिळालं नाही. त्यावेळेस भागीरथी नाराज झाली. तिचा नाराज चेहरा तुकोबारायांनी पाहिलं आणि म्हटलं, काय झालंय भागीरथी? काही नाही बाबा, दूध नाही म्हणलं, आता शेवया बरोबर जेवायला. काय काळजी करतेस? बघू ते पात्र. ते पात्र घेतलं तिच्या हातातलं आणि येलेश्वर नावाचा महादेव मंदिर तिथं येलवाडीमध्ये, ते महादेवाजवळ गेले. येलेश्वरा ते वंदिले, दूध नंदीचे काढिले. कृष्णावतारामध्ये कृष्णानं बैलाचं दूध काढलेलं चरित्र आपण ऐकत आहोत. बैलाचं दूध काढलं, पण तुकोबारायांनी दगडाच्या बैलाचं दूध काढलं. अन्यथा कृतुम शक्ती, अन्यथा कृतुम शक्ती. दुसरं उदाहरण घ्या. 13 दिवस वया रक्षोनी उदकी, कोरड्याच काढोनी दावियल्या शेखी. अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी, कीर्तन सर्वणे तुमच्या उद्धरती जनदोती. म्हणजे देवात जी शक्ती ते संतांमध्ये शक्ती कशामुळे येते? तर चिंतनामुळे येते. असं चिंतन करण्याची सुवर्ण संधी आपणाला आता प्राप्त झाली.